आपणा सर्वांचे माझ्या सम्यक शिक्षण या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पेशींमधील पदार्थांचा प्रवास कसा होतो व पेशी विभाजन म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पेशींमधील पदार्थांचे परिवहन कसे होते ते पाहणार आहोत. तर आपल्याला माहितीच आहे की पेशीला जिवंत राहण्यासाठी पेशीचे दैनंदिन कार्य सुरळीत चालण्यासाठी वेगवेगळ्या घटकांची पेशीला आवश्यकता असते. तसेच पेशीमधील काही अनावश्यक घटक जे निर्माण होतात ते त्या पेशीच्या पेशीपटलातून बाहेर टाकणेही गरजेचे असते. हे असे विविध घटकांचे पेशीमधील परिवहन व पेशीपटलातून होणारे परिवहन करण्यासाठी पेशीला काही वेळा ऊर्जा वापर करावा लागतो. तर काही वेळा ऊर्जेचा वापर न करताही असे परिवहन घडून येते. आणि जेव्हा पेशीला ऊर्जेचा वापर करायला लागतो तेव्हा पेशीला ऊर्जा ही एटीपी मधून मिळत असते. पेशीला ऊर्जा कुठून मिळते तर एटीपी मधून ऊर्जा मिळते. आणि जेव्हा पेशी या अशा एटीपी मधील ऊर्जेचा वापर करून परिवहन करते, एखाद्या पदार्थाचे परिवहन करते, तेव्हा त्यास सक्रिय परिवहन असे म्हणतात. म्हणजेच जेव्हा पदार्थांचे परिवहन पेशी ऊर्जेचा उपयोग करून करतात तेव्हा त्यास काय म्हणतात, तेव्हा त्या प्रकारच्या परिवहनास काय म्हणतात तर सक्रिय परिवहन असे म्हणतात. सक्रिय परिवहन इंग्रजीमध्ये त्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असे म्हटले जाते. त्यानंतर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे काही वेळा पदार्थाचे परिवहन ऊर्जेचा वापर न करताही होते. अशा प्रकारच्या परिवहनाला निष्क्रिय परिवहन असे म्हणतात. ऊर्जेचा वापर न करता पेशीमध्ये होणारे परिवहन, पदार्थांचे परिवहन त्याला काय म्हणतात तर निष्क्रिय परिवहन. इंग्रजीमध्ये त्याला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. आता हे मग सक्रिय परिवहन व निष्क्रिय परिवहन म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता समजा एक नदी आहे, ठीक आहे, अशी एक नदी आहे आणि त्या नदीच्या तीरावरती दोन ठिकाणे आहेत. या ठिकाणाला ए म्हणूया आणि या ठिकाणाला बी म्हणूया. आणि नदीचा जो प्रवाह आहे, नदी जी वाहत आहे ती ए कडून बी कडे वाहत आहे. ठीक आहे. आता तुम्ही समजा ए या ठिकाणी एक बोट घेतलीत, ठीक आहे. बोट म्हणजे काय, होडी घेतलीत आणि त्यामध्ये तुम्ही बसलायत, ठीक आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे बोटीला काय असतात, बोटीला इथे अशी वल्ले असतात ज्यांचा उपयोग करून आपण पुढे किंवा पाठीमागे जाऊ शकतो. मग जर तुम्ही ए या ठिकाणी तुमची होडी घेऊन उतरलात व तुम्हाला बी या ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही हे जे वल्ल आहे ते वल्ल न हलवता, त्यांना न कुठलीही ऊर्जा वापरता तुम्ही ए या ठिकाणापासून बी या ठिकाणी पोहोचू शकता. म्हणजेच यावेळी काय केलेलं आहे, तुम्ही कुठलीही क्रिया न करता बोटीत बसला होतात व तरी सुद्धा तुम्ही ए या ठिकाणापासून बी या ठिकाणी पोहोचलात. म्हणजेच अशा प्रकारच्या कुठलीही क्रिया न करता म्हणजेच निष्क्रिय परिवहन तुम्ही या बोटीमधून केलेले आहे. मग हे कशामुळे घडले तर आपल्याला माहिती आहे की हे सहती फरकामुळे, पाण्याच्या सहती फरकामुळे, म्हणजेच जास्त प्रवाहाकडून कमी प्रवाहाकडे पाणी वाहत गेल्यामुळे तुम्ही कुठलीही क्रिया तुम्हाला करावी लागली नाही. याचा अर्थ तुम्हाला कुठलीही ऊर्जा वापरावी लागली नाही. परंतु तेच समजा तुम्ही बी या ठिकाणी तुमची होडी घेऊन उतरलात, आणि तुम्हाला ए या ठिकाणी यायचं आहे, ए या ठिकाणी पोहोचायचं आहे. अशा वेळी तुम्ही जर समजा होडी घेऊन फक्त पाण्यात उतरलात तर ए या ठिकाणी पोहोचाल का, तर तुम्हाला माहिती आहे पोहोचणं शक्य नाही.
त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला हे जे वल्ल आहे, बोटीचे जे वल्ल आहेत त्यांना ऊर्जा द्यावी लागेल. आणि या बोटीतील जे वल्ल आहेत त्याला तुम्ही जेव्हा अशी त्याला हलवायला लागाल, त्यांना धक्के द्यायला लागाल, त्यावेळी काय होईल, त्यावेळी तुम्हाला तुमच्या अंगातील काहीतरी ऊर्जा वापरावी लागेल. तेव्हा आणि ही अशी ऊर्जा वापरूनच तुम्ही बी या ठिकाणापासून ए या ठिकाणी पोहोचू शकता. म्हणजे ज्यासाठी तुम्हाला त्या वल्लांवरती काहीतरी क्रिया करावी लागली, काहीतरी ऊर्जा वापरावी लागली, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सक्रिय म्हणजे क्रियेसहित सक्रिय परिवहन. अशा प्रकारे सक्रिय परिवहन व निष्क्रिय परिवहन होत असते. मग पेशीलाही असंच काहीसं घटकांच्या बाबतीत करावं लागतं. काही वेळा काही घटक ए पासून बी कडे जशी होडी गेली कुठलीही क्रिया न करता, अशा प्रकारे निष्क्रिय परिवहन होते. काही घटकांचे सक्रिय परिवहन करावे लागते. मग आता पेशीला ऊर्जा वापरून जे सक्रिय परिवहन करायला लागतं ते कोणते, ते आता आपण पाहूया. मग ते समजून घेण्यासाठी आता हे मी सगळं लिहिलेलं घालून टाकतो. तर पहिला प्रकार कुठला आपण पाहणार आहोत, तर सक्रिय परिवहन म्हणजेच ऊर्जा वापरून करावे लागणारे पेशीमधील परिवहन, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. मग आता या पॅसिव्ह ट्रान्सपोर्टची सक्रिय परिवहनाची उदाहरणं कुठली कुठली आहेत, तर एक म्हणजे पेशीमध्ये होणारे भक्षण, पेशीय भक्षण. पेशीय भक्षण इंग्रजीमध्ये त्याला एंडोसायटोसिस असं म्हणतात. एंडोसायटोसिस असं म्हटलं जातं. आता यामध्ये काय होतं, जी पेशी आहे या पेशी पटलातून ज्या पेशीच्या बाहेर जे पर्यावरण असते त्यातून अन्न व इतर पदार्थ पेशी गिळंकृत करते आणि असे पदार्थ गिळंकृत करण्यासाठी पेशीला काहीतरी ऊर्जा वापरावी लागते. मग याचं उदाहरण कुठलं आहे, तर याचं उदाहरण आहे अमिबासारखा जो एक पेशीय सजीव असतो. अमिबासारखा एक पेशीय सजीव तो काय करतो, तर बाहेरील पर्यावरणातील जे अन्न आहे ते गिळंकृत करतो. मग अशा प्रकारचे अन्न गिळंकृत करण्यासाठी काय करायला लागते, तर ऊर्जा वापरावी लागते. ऊर्जा वापरावी लागते. अशा प्रकारे पेशीय भक्षण होत असते. त्यानंतर सक्रिय परिवहनातील दुसरं उदाहरण म्हणजे काय, तर ते आहे पेशीय उत्सर्जन. पेशीय उत्सर्जन इंग्रजीमध्ये त्याला एक्झोसायटोसिस असे म्हणतात. एक्झोसायटोसिस असं म्हटलं जातं. आता हे म्हणजे काय पहा, की काही वेळा पेशीमध्ये अनावश्यक पदार्थ बनतात किंवा काही पदार्थ बनतात जे पेशीला स्वतः गरजेचे नसतात, परंतु ते शरीरास आवश्यक असतात. अशा वेळी असे पदार्थ पेशी बाहेर टाकणे गरजेचे असते. मग अशा पदार्थांना, अशा प्रकारची परिवहनाला पेशीय उत्सर्जन असे म्हणतात. आता याचं उदाहरण कुठलं आहे, तर उदाहरण म्हणून पाहू शकता की पेशी काही प्रथिने विकरे जे असतात ती स्त्रवते. प्रथिने विकरे जे आहेत ती स्त्रवणे हे एक उदाहरण आहे पेशीय उत्सर्जनाचं. त्याच प्रकारे काही पेप्टाइड सारखी संप्रेरक असतात ती सुद्धा स्त्रवली जातात. पेप्टाइड सारखी संप्रेरके अशी काही उदाहरणं आहेत पेशीय उत्सर्जनाची. विकरेला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, त्यांना काय म्हणतात आपल्याला माहितीच आहे, एन्झाइम्स. ठीक आहे, एन्झाइम्स. आणि संप्रेरकांना काय म्हणतात, हॉर्मोन्स. हॉर्मोन्स. अशा प्रकारे सक्रिय परिवहन होत असते. त्यानंतर दुसरं परिवहन मी कुठलं सांगितलं होतं, तर निष्क्रिय परिवहन. दुसरं परिवहन कुठलं, तर निष्क्रिय परिवहन. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पहा मी इथे चुकीचं लिहिलं आहे. हे काय आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सक्रिय, ऍक्टिव्ह. ठीक आहे, लक्ष ठेवा. आणि हे काय आहे, निष्क्रिय परिवहन, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता या निष्क्रिय परिवहनामध्ये ऊर्जेचा वापर करायची आवश्यकता नसते किंवा ऊर्जा वापरली जात नाही. यामध्ये काय, तर ऊर्जा वापरली जात नाही. ठीक आहे. आता याची आपण निष्क्रिय परिवहनाची काही उदाहरणे पाहूया. आता निष्क्रिय परिवहनातील
पहिलं उदाहरण आहे विसरण, डिफ्युजन. आता या डिफ्युजनामध्ये काय होते पहा, यामध्ये जे काही ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड यांसारखे जे लहान रेणू असतात ते उच्च दाबाकडून कमी दाबाकडे किंवा जास्त सहतीकडून कमी सहतीकडे या रेणूंचे परिवहन होते. या रेणूंचे पेशीमध्ये उच्च दाबाकडून कमी दाबाकडे किंवा जास्त सहतीकडून कमी सहतीकडे रेणूंचे परिवहन. आता इथे पहा, महत्वाचा शब्द आहे रेणूंचे परिवहन. म्हणजे काहीच असे छोटे छोटे जे रेणू असतात, जसे की ऑक्सिजन रेणू आहे, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड आहे, यांसारखे रेणूंचे या विसरणामुळे परिवहन होत असते. आता सहती म्हणजे काय, तर कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन, उच्च दाब, हाय प्रेशर, ते तुम्हाला माहितीच आहे. मग आता याचं उदाहरण कुठलं आहे, तर एक तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पेशीमध्ये वायूंची देवाणघेवाण ही विसरणामुळे होत असते. आणि दुसरं उदाहरण सुद्धा तुम्हाला कदाचित माहिती असेल, ते म्हणजे आपली जी फुफ्फुस आहेत, या फुफ्फुसांमध्ये जो वायुकोश असतो, यांमध्ये जी वायूंची देवाणघेवाण होते ती या विसरणामुळे होते. वायूंची देवाणघेवाण या विसरणामुळे होत असते. अशा प्रकारे विसरणाने निष्क्रिय परिवहन होत असते. त्यानंतर दुसरं उदाहरण निष्क्रिय परिवहनाचं, दुसरं उदाहरण आहे परासरण, ऑस्मॉसिस. ज्या वेळेस एखाद्या द्रावण्यातून पाण्याचे सहती फरकामुळे निवडक्षम पारपटलामधून परिवहन होते तेव्हा अशा विसरणास परासरण असे म्हणतात. कशास बा, तर पाण्याचे जे रेणू असतात त्यांचे सहती फरकामुळे निवडक्षम पारपटलामधून परिवहन होते त्यास परासरण असे म्हणतात. परासरण असे म्हणतात. बघा, बाकीच्या रेणूंचे जेव्हा पारपटलामधून परिवहन होते तेव्हा त्याला आपण विसरण असे म्हणतो, आणि पाण्याच्या रेणूचे जेव्हा होते तेव्हा त्याला परासरण असे म्हणतो. आणि निवडक्षम पारपटलाला इंग्रजीमध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन असे म्हणतात. सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता हे अशा प्रकारचे परिवहन कुठे होते, तर याची उदाहरणे आहेत वनस्पती पेशींमधील परासरण, त्यानंतर प्राण्यांमधील ज्या लाल रक्तपेशी असतात यांमध्ये होणारे जे परिवहन असते पाण्याचे, ते सुद्धा परासरणाचं उदाहरण आहे. आता यातील खूप सारी उदाहरणं तुम्ही युट्यूब वरती समजा ऑस्मॉसिस एक्सपेरिमेंट असं सर्च केलं तर तुम्हाला मिळून जातील. आता त्यातील ही जे वनस्पती पेशीचं उदाहरण आहे आणि लाल रक्तपेशीचं उदाहरण आहे ते आता आपण थोडं समजून घेऊया. आता पहा, चित्रामध्ये आपल्याला वनस्पती पेशीची तीन पेशी दिसत आहेत. तीन वनस्पती पेशी दिसत आहेत. पहा, एक, या तीन वनस्पती पेशी दिसत आहेत. आता यांमध्ये हे जे काळ्या रेषा दिसत आहेत त्या आहेत पेशीभित्तिका. आणि यांमध्ये पहा, हिरव्या रंगाचं थोडं थोडं दिसत आहे, ते आहे, हे काय आहे, तर हे आहे पेशीपटल. आणि हे जे पेशीपटल असते हेच या वनस्पती पेशीमध्ये निवडक्षम पारपटल असते. म्हणजे यामधूनच या रेणूंची, पाण्याच्या रेणूंची ये जा होत असते. आता पहा, हे जे पहिलं उदाहरण दिलं आहे यामध्ये ही जी वनस्पती पेशी आहे याच्या जे सभोवताली आहे, म्हणजे या पेशीभित्तिकेच्या जे बाहेर जे वातावरण आहे यामध्ये
पाण्याच्या जे रेणू आहेत यांचे निवडकक्षम पारपटलामधून कसे वहन होते ते दाखवले आहे. आता यामध्ये ही जी रिक्तिका आहे या रिक्तिकेमध्ये तरल पदार्थांची साठवण होत असते. आता या ज्या पहिल्या चित्रात आहे, हे जे पहिलं चित्र आहे यामध्ये पेशीच्या जे सभोवती आहे म्हणजे या पेशी भित्तिकेच्या जो बाहेरचं जे काही वातावरण आहे यामध्ये पाण्याची संहती कमी आहे. यामध्ये काय आहे तर पाण्याची संहती कमी आहे. मग हे पाण्याची संहती कमी असल्यामुळे पेशीमध्ये पाण्याची संहती जास्त आहे व जे सभोवताली जे वातावरण आहे यामध्ये पाण्याची संहती कमी आहे. अशामुळे जे पाण्याचे जे रेणू आहेत ते या निवडकक्षम पारपटलातून पेशीपटलातून ते बाहेरच्या वातावरणामध्ये जात आहेत आणि असं झाल्यामुळे या पेशीचा जो आकार आहे तो लहान झालेला आहे. परंतु ही जी पेशी भित्तिका आहे ही मात्र जेवढी आहे तेवढीच राहिलेली आहे. मग अशा प्रकारे पाण्याच्या रेणूंचे वनस्पतीमधून बाहेरील जे वातावरण आहे किंवा सभोवताली जे स्थानांतर झालेले आहे पाण्याच्या रेणूंचे याला अतिपरासरी द्रावण असे म्हणतात. काय म्हणतात तर अतिपरासरी द्रावण असं म्हटलं जातं. आता दुसऱ्या चित्रामध्ये पेशीमध्ये व सभोवताली पेशीची संहती आहे ती सारखीच आहे. यामध्ये काय आहे तर जी पेशीची संहती आहे ती दोन्हीकडे सारखीच आहे. पेशीची संहती समान म्हणजेच पेशीच्या आतमधील संहती व पेशीच्या बाहेरील पाण्याची संहती समान आहे. अशामुळे पेशीमध्ये किंवा पेशीतून सभोवताली किंवा सभोवतालून पेशीमध्ये जे पाण्याचे जे रेणू आहेत त्याचे वहन होत नाही. मग अशा प्रकारच्या परासरणाला समपरासरी द्रावण असे म्हणतात. अशा प्रकारच्या परासरणाला काय म्हणतात तर समपरासरी द्रावण असे म्हटलं जातं. त्यानंतर जे तिसरं उदाहरण आहे यामध्ये काय दाखवलेलं आहे तर यामध्ये हे जे सभोवतालचे जे वातावरण आहे यामध्ये पाण्याची संहती जास्त आहे. यामध्ये पाण्याची संहती जास्त आहे व जी रिक्तिका आहे यामध्ये असणारे जे पाणी आहे याची संहती कमी आहे. यामुळे बाहेरच्या वातावरणातून पाणी पेशीच्या ज्या आतमध्ये रिक्तिका आहे त्यामध्ये शिरते व असे पाणी शिरल्यामुळे हा जो पेशीचा जो आकार आहे तो वाढतो व जे पेशी पटल आहे यावरचा दाब वाढतो. मग हा जर दाब जो आहे तो जास्त झाला तर पेशी पटल जे आहे ते फुटू शकते. परंतु ही जी पेशी भित्तिका आहे ही पेशी भित्तिका तेवढ्याच समान आकाराचा दाब विरुद्ध बाजूने पेशीपटलावर लावत असल्यामुळे ही जी पेशी आहे ती फुटत नाही. अशा प्रकारच्या परासरणाला अवपरासरी द्रावण असे म्हणतात. याला काय म्हणतात तर अवपरासरी द्रावण म्हणजे काय तर पाण्याच्या रेणूंचे सभोवताली वातावरणातून वनस्पती पेशीमध्ये जाणे. मग अशाच प्रकारे प्राणी रक्तपेशींमध्येही पाण्याचे परिवहन होत असते. ते आता आपण पाहूया. आता इथे पहा, इथे सुद्धा 3 पेशींची उदाहरणं दिलेली आहेत. यामध्ये आपण हे जे काळा रंग आहे हे काय आहे तर हे आहे जीवद्रव्य. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात प्लाझ्मा. आपल्याला माहितीच आहे या जीवद्रव्यातच या लाल रक्तपेशींचे वहन होत असते. आणि या लाल रंगाच्या काय आहेत तर ते तुम्हाला माहितीच आहे. या काय आहेत तर लाल रक्तपेशी. आता हे जे पहिलं उदाहरण आहे यामध्ये जे जीवद्रव्य आहे यामध्ये पाण्याची संहती कमी आहे व लाल रक्तपेशींमध्ये पाण्याची संहती जास्त आहे. यामुळे पाण्याचे परिवहन जे आहे, पाण्याचे जे रेणू आहेत ते या लाल रक्तपेशीमधून बाहेर पडून बाजूचे जे वातावरण आहे, जीवद्रव्य आहे यामध्ये येत आहेत. त्यामुळे ही जी लाल रक्तपेशी आहे हिचा आकार कमी होत आहे, सुरकत आहे. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दाखवलेलं आहे की जीवद्रव्य आणि लाल रक्तपेशी यामध्ये पाण्याची जी संहती आहे ती समान आहे. त्यामुळे यामध्ये पाण्याचे वहन होत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारच्या द्रावणाला आपण काय म्हणतो तर समपरासरी. आणि जे तिसरं उदाहरण आहे यामध्ये हे जे जीवद्रव्य आहे यामध्ये
पाण्याची सहती जास्त आहे, यामध्ये पाण्याची सहती जास्त आहे. त्यामुळे काय झाले, त्यामुळे हे जे पाण्याचे रेणू आहेत ते या जे लाल रक्तपेशी आहे ज्यामध्ये पाण्याची सहती कमी आहे त्यामध्ये घुसले आणि त्यामुळे हे जे लाल रक्तपेशीचे जे पेशी पटल आहे यावरचा दाब वाढलेला आहे व यामुळे पहा इथे एक अशी लाल रक्तपेशी फुटलेली दिसत आहे. मग अशा प्रकारच्या परासरणाला अवपरासरी द्रावण असे आपण म्हणतो. हे आपण अगोदर शिकलेले आहे. अशा प्रकारे प्राणी पेशीतही परासरण होत असते. अशा प्रकारे पेशींमध्ये निष्क्रिय परिवहन व सक्रिय परिवहन होत असते. आता आपण पेशी विभाजन म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर पेशी विभाजन एक आवश्यक जीवनक्रिया. आता पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो आणि बहुपेशीय सजीवांच्या पेशींची वाढ होऊ शकते किंवा त्यांची समजा जर झीज झाली तर ही झीजही या पेशी विभाजनामुळे भरून काढता येऊ शकते. या पेशी विभाजनाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. किती प्रकार आहेत तर दोन प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार जो आहे त्याला सूत्री विभाजन असे म्हणतात. सूत्री विभाजन, त्याला इंग्रजीमध्ये मायटोसिस असं म्हटलं जातं. आणि दुसरं जे विभाजन आहे त्याला अर्धगुणसूत्री विभाजन असे म्हणतात. अर्धगुणसूत्री विभाजन असं म्हटलं जातं, ज्याला इंग्रजीमध्ये मायोसिस असं म्हटलं जातं. आता हे जे सूत्री विभाजन आहे यामध्ये शरीरातील ज्या कायिक पेशी आणि मूल पेशी आहेत यामध्ये बदल घडून येतात. सूत्री विभाजनामध्ये कशात बदल घडून येतात तर ज्या शरीरातील कायिक पेशी व मूल पेशी यांमध्ये हे सूत्री विभाजन घडून येते. तर अर्धगुणसूत्री विभाजन कुठे घडून येते तर ते ज्या जनन पेशी आहेत, जनन पेशी इंग्रजीमध्ये त्यांना काय म्हणतात गॅमेट्स, अर्धगुणसूत्री विभाजनाचा अवलंब करतात. आता ही जी दोन्ही विभाजन आहेत या दोन्ही विभाजनामध्ये पहिली पायरी समान असते. म्हणजे हे विभाजन जे होतं यामध्ये जी पहिली पायरी असते ही पहिली पायरी समान असते. म्हणजे यामध्ये खूप साऱ्या पायऱ्या आहेत, त्यातील जी पहिली पायरी आहे ती या सूत्री विभाजन व अर्धगुणसूत्र विभाजनामध्ये समान असते. तर ती कोणती तर यामध्ये पेशीचे जे केंद्रक असते या केंद्रकात असलेल्या गुणसूत्रांची संख्या ही पहिल्यांदा द्विगुणित होते. पहिल्यांदा काय होते पहिल्या पायरीमध्ये तर पेशीतील जे पेशी केंद्रक असते यामध्ये असणारे जे गुणसूत्र असतात, पेशी केंद्रकामध्ये असणाऱ्या गुणसूत्रांची किंवा गुणसूत्रे ही काय होतात तर द्विगुणित होतात. मग आपल्याला माहितीच आहे की जी पेशी असते या पेशीमध्ये गुणसूत्रांच्या काय असतात जोड्या असतात. मग ह्या ज्या जोड्या आहेत या पेशी विभाजनात कशा प्रकारे विभाजित होतात ते आता आपण पाहूया. मग यामध्ये सूत्री विभाजन मायटोसिस मध्ये कशा प्रकारे हे विभाजन घडून येते ते आता पाहूया. आता उदाहरण म्हणून दोन सजातीय गुणसूत्राची जोडी इथे मी घेतलेली आहे, एक जोडी आणि ही एक जोडी. ठीक आहे. आता आपल्याला माहितीच आहे की पहिली पायरी काय आहे तर गुणसूत्र द्विगुणित होणे. मग त्याच प्रकारे ही जी चार गुणसूत्र आहेत दोन जोड्या आणि एकूण गुणसूत्र किती आहेत तर चार गुणसूत्रे आहेत बरोबर. मग यांचे काय पहिल्यांदा होणार या पहिल्यांदा द्विगुणित होणार म्हणजे प्रत्येक गुणसूत्र द्विगुणित होणार. तेच इथे दाखवलेलं आहे. प्रत्येक गुणसूत्र काय झालेलं आहे द्विगुणित झालेलं आहे. 1 2 1 2 1 2 1 2
एकापासून 2 गुणसूत्रे झाली, एकापासून 2, एकापासून 2 आणि एकापासून 2 झालेली आहे. आता हे असं झाल्यानंतर इथे किती गुणसूत्र एकूण झालेली आहेत, तर एकूण 8 गुणसूत्रे. आता हे झाल्यानंतर ही जी गुणसूत्र आहेत ही गुणसूत्र विभागली जातात. म्हणजेच गुणसूत्र विभागली जातात म्हणजे काय होते, तर हे पहा, ही जी द्विगुणित गुणसूत्रे झालेली आहेत ही अशा प्रकारे विभागली जातात, मध्ये अशा प्रकारे विभागली जातात. आता हे गुणसूत्रांची विभागणी झाल्यानंतर पेशी विभाजन सुद्धा व्हायला लागते. मग हे असं पेशी विभाजन झालं की या पेशी विभाजनापासून 2 नवीन पेशी निर्माण होतात. अशा प्रकारे 2 नवीन पेशी निर्माण होतात. या पेशींना जन्य पेशी असे म्हणतात. या पेशींना काय म्हणतात, जन्य पेशी असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये ना डॉटर सेल असे म्हणतात. आता ह्या जन्य पेशी आहेत, यामध्ये गुणसूत्रांची संख्या किती आहे तर मोजली तर आपण 1, 2, 3, 4 म्हणजे 4 गुणसूत्रे आहेत किंवा 2 गुणसूत्रांच्या जोड्या आहेत. आणि जी दुसरी पेशी आहे यामध्ये सुद्धा 4 गुणसूत्रे आहेत. मग पहा की आपली जी पहिली पेशी होती, ही जी पहिली पेशी आहे तिला आपण समजा मातृपेशी म्हटलं. या पेशीमध्ये सुरुवातीला किती गुणसूत्रे होती तर 4 गुणसूत्रे होती आणि तिचं विभाजन होऊन किती पेशी झाल्या तर 2 पेशी निर्माण झाल्या व त्यामध्ये गुणसूत्र किती आहेत तर 4 गुणसूत्र आहेत. अशा प्रकारच्या विभाजनाला सूत्री विभाजन असे म्हणतात. काय म्हणतात, सूत्री विभाजन. म्हणजेच फक्त यामध्ये पेशीची संख्या वाढलेली आहे परंतु गुणसूत्र जी सुरुवातीला होती तीच नंतर सुद्धा आहे. यामुळे याला सूत्री विभाजन असं म्हणतात, म्हणजेच गुणसूत्र विभाजन फक्त. अशा प्रकारे सूत्री विभाजनाचा उपयोग करून शरीराची झालेली जी झीज आहे ती भरून काढण्यासाठी किंवा जखम्या बऱ्या करण्यासाठी किंवा सर्व प्रकारच्या ज्या रक्तपेशी आहेत त्या तयार करण्यासाठी, अशा खूप साऱ्या गोष्टी इत्यादी खूप साऱ्या गोष्टी तयार करण्यासाठी या सूत्री विभाजनाचा पेशी अवलंब करतात. त्यानंतर अर्धसूत्री विभाजन. आता ही एक मातृपेशी आहे. ही पेशी सुद्धा विभाजनाला सुरुवात करते. मग पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा काय होते तर पहिल्यांदा गुणसूत्र काय होतात, द्विगुणित होतात. म्हणजेच ही 4 गुणसूत्रे किती झाली, द्विगुणित होऊन 8 गुणसूत्रे झाली. इथे ही पहिली पायरी तर सगळीकडे समान आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर काय होते, ही जी पेशी आहे हे द्विगुणित झाल्यानंतर हिचे विभाजन होत नाही, गुणसूत्रांचं विभाजन होत नाही. तर ही जी गुणसूत्रे आहेत ही समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती होऊन जे जनुकीय पुनःसंयोग होतो. म्हणजे पहा की ही जी गुणसूत्रे आहे यामध्ये पारगती होते. पारगती होते म्हणजे काय पहा, या अशा प्रकारे यांचे विभाजन होते आणि हे असं विभाजन झालं याला काय म्हटलेलं आहे, पारगती किंवा जनुकीय पुनःसंयोग. आणि हे झाल्यानंतर ही पहा गुणसूत्रे किती आहेत, इथे सुद्धा 8 गुणसूत्रेच आहेत परंतु यांमध्ये पारगती झालेली आहे हे आपल्याला इथे दिसत आहे. आता हे जे पुनःसंयोग होऊन जे निर्माण झालेले गुणसूत्र आहेत या गुणसूत्रांचे विभाजन इथे होत नाही. तर इथे काय होते तर इथे पहिल्यांदा पेशी विभाजन होते. इथे काय होते, पेशी विभाजन होते व 2 पेशी निर्माण होतात. या 2 पेशी निर्माण झाल्या की या 2 पेशीमध्ये मग नंतर गुणसूत्र विभाजन होते आणि हे असं गुणसूत्र विभाजन झालं की ते करून झाल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये पेशी विभाजन घडून येते आणि हे असं झाल्यानंतर ही पहा अशा प्रकारे 2 पेशी 2 पेशी निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजेच यामध्ये ही जी नवीन पेशी जी जन्य पेशी आहे ती निर्माण झाली आहे. त्यामध्ये किती गुणसूत्र आहेत तर 2 गुणसूत्रे आहेत. या प्रत्येक मध्ये किती आहेत तर 2 गुणसूत्रे आहेत. इथे पण किती आहेत तर 2, इथे पण किती आहेत 2 गुणसूत्रे आहेत. म्हणजेच यामध्ये एका जनक पेशीपासून आपल्याला किती जन्य पेशी मिळाल्या आहेत तर 4 जन्य पेशी मिळालेल्या आहेत. आणि
अगोदर किती मिळाल्या होत्या गुणसूत्री विभाजनामध्ये? त्यामध्ये फक्त 2 जन्मपेशी मिळाल्या होत्या आणि यामध्ये पहा जनुकीय दृष्ट्याही या ज्या पेशी आहेत त्या वेगळ्या आहेत, यांची जी गुणसूत्रे आहेत ती वेगळी आहेत. अशा प्रकारच्या विभाजनाला अर्धगुणसूत्री विभाजन म्हणतात. यामध्ये काय होते तर एका जन्मपेशीपासून किंवा एका जनक पेशीपासून 4 जन्मपेशी निर्माण होतात आणि जे गुणसूत्र आहे या गुणसूत्रांमध्ये जनुकीय दृष्ट्या बदल होतो किंवा या ज्या जन्मपेशी असतात या जन्मपेशी जनुकीय दृष्ट्या मातृपेशीपासून वेगळ्या असतात. मग अशा प्रकारच्या अर्धगुणसूत्राचं विभाजन कुठे होतं, उपयोग कुठे होतो तर याचा उपयोग जनन पेशी निर्मितीमध्ये होतो. अर्धगुणसूत्री विभाजनाचा उपयोग जनन पेशीमध्ये होतो. अशा प्रकारे हे अर्धगुणसूत्री विभाजन होत असते. आता पहा हे आपल्याला दोन्ही कंपेअर करण्यासाठी तुलना करण्यासाठी मी इथे दिलेलं आहे. यामध्ये पहिलं जे चित्र आहे हे काय आहे तर हे सूत्री विभाजन आहे. आणि दुसरं जे आहे ते अर्धगुणसूत्री विभाजन आहे. अर्धसूत्री विभाजन आहे. आता इथे पहा इथे पण काय आहे जनक पेशी किती आहे एकच आहे. इथे पण जनक पेशी आहे किंवा मातृपेशी जी आहे ती एक आहे. यानंतर हिच्यापासून किती जन्मपेशी निर्माण झाल्या आहेत तर 2 जन्मपेशी निर्माण झालेल्या आहेत सूत्री विभाजनामध्ये आणि अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये किती 4 जन्मपेशी निर्माण झाल्या आहेत. यामध्ये पहा जी गुणसूत्र आहेत हे जनुकीय दृष्ट्या हे जी मातृपेशी आहे यांसारखीच आहे बरोबर. परंतु अर्धसूत्री विभाजनामध्ये ही जी गुणसूत्र आहेत ही जनुकीय दृष्ट्या जन्मपेशीपासून वेगळी आहेत किंवा जन्मपेशींमधील जी गुणसूत्र आहेत ती मातृपेशीपेक्षा वेगळी आहेत व त्यांची संख्याही वेगळी आहे. म्हणजे इथे किती 4 गुणसूत्रे आहेत आणि इथे किती आहेत तर प्रत्येकी 2 गुणसूत्रे या जन्मपेशींमध्ये आहेत. अशा प्रकारे सूत्री विभाजन व अर्धसूत्री विभाजन होत असते. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.